राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, आनंदाची बातमी, मोठा दिलासा। राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे? कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा 2,500 पेक्षा सुद्धा पुढे जाताना दिसत आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या नुकसानाची बातमी ताबडतोब बघू आणि लगेच कांद्याचे बाजारभाव बघूया। राज्यात 8,51,000 हेक्टरवर पिकांचे नुकसान, कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात तफावत। मित्रांनो, राज्यात सध्या आपण बघतोय गेल्या आठवड्यापासून जो नुकसानग्रस्त पाऊस पडलेला आहे, यामुळे खूप पिकाचे नुकसान झालेले आहे। राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये 108 तालुक्यातील 8,44,346 हेक्टरवर नुकसान झाले आहे। 20 ऑगस्ट रोजी ही आकडेवारी 8,51,110 हेक्टर होती। कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजात 7,000 हेक्टरने क्षेत्र घटले आहे। राज्यात गुरुवारी तारीख 21 पाऊस कमी झाला असून अनेक ठिकाणचे पाणी ओसरले आहे, त्यामुळे पंचनामे होणे अपेक्षित होते। मात्र कृषी विभागाच्या जाहीर केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात तफावत आली आहे। राज्यात 15 ऑगस्ट पासून झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे 20 जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीच्या अंदाजानुसार 8,51,110 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। नांदेडमध्ये 2,85,543, बुलढाणा 89,758, अमरावतीमध्ये 23,583, वाशिममध्ये 1,51,723, यवतमाळमध्ये 92,723, अकोल्यात 43,703, वर्ध्यात 776, सोलापुरात 41,472, अहिल्यानगर येथे 3 हेक्टर, सांगलीत 1998, धुळ्यात 23, जळगावमध्ये 12,337, हिंगोलीमध्ये 40,000, परभणीत 20,225, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,074, तर जालन्यात 5,178, बीडमध्ये 1925, धाराशिवमध्ये 28,500 आणि लातूरमध्ये 10 हेक्टर नुकसान झाले, अशी सर्व जिल्ह्याची आकडेवारी आहे। पश्चिम महाराष्ट्रात पूर तरीही अंदाज नाही। राज्यात सर्वदूर पाऊस झाला असून नुकसान झाले आहे। मात्र कृषी विभागाच्या नुकसानीचा अंदाजात सोलापूर, सांगली वगळता अन्य जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज अद्याप जाहीर झालेला नाही। पंचगंगा, कृष्णा या मोठ्या नद्यासह लहान मोठ्या नद्यांना महापूर आला आहे। ऊसासह भुईमूग, भात, नाचणी आणि मिरची पिकाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे। मित्रांनो, आता कांद्याच्या बाजारभावाकडे सविस्तर व्हिडिओ बघा। मित्रांनो, पहिली बाजार समिती राहता उन्हाळी कांदा 10,016 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2200चा भाव या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारनेर, उन्हाळी कांदा 7,706 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1900 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर, उन्हाळी कांदा 6,668 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1900 चा दर चालू आहे। संगमनेर, वडगाव पेठ या ठिकाणी लोकल कांदा 340 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2,000चा भाव सध्या जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे पिंपरी, लोकल कांदा 24 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1900 रुपयाचा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला, लोकल कांदा बघा 390 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2600 रुपये म्हणजे 2,500पेक्षा जास्त भाव मिळताना या ठिकाणी दिसत आहे। तर हिंगणा येथे लाल कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2,000चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा 17,320 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2,350चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर, आळेफाटा, चिंचवड जातीचा कांदा 8,750 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2,010चा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे। तर शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी 3,495 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1900 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, दौंड, केडगाव 3,836 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2,000चा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर 4,126 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2,100 रुपयाचा भाव चालू आहे। तर मित्रांनो, खाजगी बाजाराचा विचार केला तर नगर येथे जास्तीत जास्त खाजगी बाजारात 2,000चा भाव चालू आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत, लाईक, सबस्क्राइब, शेअर करा। धन्यवाद।